जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला हा. जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. काय सांगू तळेगाववाल्यांना पालकमंत्री जिल्हा प्रमुखाची गोष्ट. निधी आला मस्त आणि पूल झाला जमीन दोस्त. पाहून मौका शिंदे जिल्हा प्रमुखाने मारला ठोका. पाहून मौका शिंदे जिल्हा प्रमुखाने मारला ठोका. आता लागलेत बोंबलायला, आता लागलेत बोंबलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला हा. जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला हा. जय महाराष्ट्र. तळेगावच्या पुलाचा जो सोशल मीडिया आणि वृत्तपत्रातनी भ्रष्टाचार या पालकमंत्री आणि येथील संबंधित ठेकेदाराचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जे या पुलाची पोलखोल करण्यात आली, त्या पुलाच्या स्पष्टीकरणाबद्दल आम्ही त्याच दिवशी मागणी केली की संबंधित अधिकारी जेई वगैरे असतील यांना सस्पेंड त्वरित करावं व संबंधित ठेकेदारावर ब्लॅकलिस्ट करावं, त्याच्यावर कारवाई करावी. कारण बुडी क्षेत्राचा भाग असल्याने येतात निधी मंजूर होत नाही, परंतु अति परिश्रम करून मिंदे गटाचे जिल्हा प्रमुख यांचा पाठपुराव्याने बुडी क्षेत्राला निधी मिळत नाही. परंतु यांनी समिती वगैरे वगैरे कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की आम्ही किती पराकाष्ठा केली हे निधी आणण्यासाठी. तर आमचा एकच म्हणणं आहे की बुडी क्षेत्राचा तुम्ही निधी आणला, पालकमंत्री महोदयाचं आम्ही अभिनंदन करतो. विकासाच्या बद्दल आम्ही कुठलीही आळकाठी आजपर्यंत आणली नाही, याच्या पुढेही आणणार नाही. परंतु जेव्हा तुम्ही सांगता की बुडी क्षेत्राचे पैसे आणणं खूप कठीण आहे, तिथला प्रकल्प 10 वर्षे होणार नाही का? प्रकल्प होत नाही, पालकमंत्री तुमचे मंत्री कॅबिनेट आहे, तुमचंच सत्ता आहे का? डोलारीच्या त्या प्रकल्पासाठी पैसे येत नाही, याच्यात तुम्ही अपयशी आहात. आणि या बुडी क्षेत्रामुळेच लोकांचे जे हाल होत आहेत ना, हे याला जबाबदार तुमचे मंत्री आहेत. आणि तुम्ही सांगता की बुडी क्षेत्रात निधी आणण्यासाठी खूप प्रयत्न आम्ही केला. ठीक आहे, तुमचं सर्वांचं अभिनंदन. आणि तुम्ही हे सांगता की आमचे पालकमंत्री 18 तास काम करते. अहो, 18 तास काम नका करू. तुमच्या पालकमंत्र्याला आणि संजय राठोड यांना 24 तास करण्याची 24 घंटे काम करण्याची वेळ आलेली आहे. आता त्यांनी 18 तास म्हणजे आहे ते कालावधी हातातून जाऊ देऊ नये. त्यांनी 24 तास काम करावं. त्यांना झोपू सुद्धा देऊ नका तुम्ही. कारण ते एवढे महान विकास पुरुष आहे की त्यांनी असे निधी आणलेले आहे. आणि आजपर्यंत आम्ही चांगल्या आणि कुठल्याही विकास निधीच्या बद्दल आम्ही कधीच विरोध केलेला नाही आहे. राहिली गोष्ट जे निधी तुम्ही आणला मंजूर करून, तर हा पूल व्यवस्थितरित्या व्हावा ही जबाबदारी सुद्धा तुमचीच होती. आणि तुमचे जिल्हा प्रमुख साहेब तुमच्या गावाला जाणारा मुख्य रस्ता आहे. तळेगावची तर अडचण आहे, पण तुमच्या पुलगावला जाणारा सुद्धा हा पूल अतिशय महत्वाचा होता. परंतु तुमची जबाबदारी होती एक जिल्हा प्रमुख म्हणून, आणि सत्तेतले लोक त्याच रोडवरून येणार जाणारे असल्याने तो कॉन्ट्रॅक्टर कशा पद्धतीचं पुलाचं काम करत आहे हे तुमची पाहण्याची नितांत गरज होती. परंतु तुमचं सुद्धा दुर्लक्ष आणि संबंधित इंजिनियरचं दुर्लक्ष म्हणून 5 फूट तो पूल दबल्या गेला. आणि पूल चालू होण्याआधीच पहिल्याच पावसात तो 1 कोटीचा निधी लोकांचा व्यर्थ गेला. तुमच्या जवळचा पैसा गेला नसेल, पण लोकांच्या टॅक्स मधून जो जमा झालेला पैसा आहे ना, त्याच्यामधून हे निधी होऊन हे जो पूल फसला गेला ना, तर याला जबाबदार सत्तेतले लोक तुम्हीच आहात. आणि तुम्ही म्हणतात ना की निधी आमच्यावर तुम्ही काल मोठ्या याने आरोप केले की लोकांना आवाहन केलं की तुम्हाला सांगतो याचं लक्षात द्या, याचा बुडी क्षेत्रात न्याय यांना माहिती आहे निधी येत नाही. अहो, आम्ही तुमचं स्वागत करतो, तुम्ही निधी आणला. परंतु त्याच्यानंतर तुम्ही निधी आणला, टेंडर प्रोसिजर झाली, इस्टिमेट बनवलं, संबंधित ठेकेदाराला काम दिलं, तुम्ही त्याच्यातला टक्का कमिशन घेतलं. जे तुम्ही चिरीमिरी म्हणता ना, आम्ही काही चिरीमिरी घेतलं नाही. तुमचा दिवस आणि रात्र चिरीमिरी शिवाय उगवत नाही आणि डुबत नाही. तुम्ही सगळे चिरीमिरीच्या भरोशात दिवस रात्र काढत आहे. आणि तुम्ही त्याला टक्केवारी करून निकृष्ट दर्जाचा पूल
तुमच्याच गावाकडला झाला आला, याला जबाबदार कोण आहे? हे तुमचीच प्राथमिक जबाबदारी होती. आम्ही तिथपर्यंत कुठेच कधीच विरोध केला नाही. निधी आला त्याचं स्वागत, टेंडर प्रोसिजर आम्हाला माहित नव्हती, पूल झाला आम्हाला माहित नव्हतं. परंतु जेव्हा पूल खचला तेव्हा तळेगावच्या नागरिकांनी आम्हाला संपर्क साधला, तेव्हा आम्ही तिथे गेलो, पाहणी केली आणि तेव्हा या पुलाची पोलखोल झाली. आता मला सांगा, याला जबाबदार कोण आहे नेमकं? तुम्ही म्हणता चिरीमिरी अख्ख्या पूर्ण मतदारसंघात तुम्ही माजवून ठेवलेली आहे आणि तुम्ही सांगता की आम्ही समिती नेमली, हे केली, दूध का दूध पाणी होईल. आम्ही तेच म्हणतो, अहो तुमच्या दूध आहेच नाही, तुमचं पाणीच आहे सगळं आणि त्या पाण्यामुळे तुमचा पूल खचल्या गेला. आमची विनंती आहे तुम्हाला आणखी नाही, तुमच्या थमण्यात जर शिवसेनेच्या रक्ताचा अंश जर बाकी असेल ना, तर या ठेकेदारावर कारवाई आणि संबंधित जैला त्वरित तुम्ही निलंबित करावं, हे उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत. आणि तुम्ही जे म्हणता ना आम्ही चिरीमिरीसाठी धंदे करत नाही, जिल्हा अध्यक्ष साहेब, हे माझी तक्रार. तुमची दत्तापूर निळवण्याची पांदान रस्त्यात हे तुमच्याच कार्यकर्त्यांनी पांदान रस्ता केलेला आहे. बिना फॉरेस्टची कुठली परवानगी न घेता, कुठल्याच वर्क ऑर्डर न घेता तुमच्या जे चिरीमिरीवाले ठेकेदार आहे ना त्यांनी काम केलं. त्याच्यावर जेव्हा तक्रार केली ना तर 15 दिवसांनी फॉरेस्टनी कारवाई करून 1 लाखाचा दंड त्या ठेकेदाराला ठोकवला. हे पावती त्याची, हे पुराव्यानिशी देतो रवी तरटे. 1 लाख रुपयाचा दंड तुमच्या त्या चिरीमिरी ठेकेदाराला भरला. हे असे पांढरण रस्त्यातले भ्रष्टाचार संपूर्ण मतदारसंघात तुमचे चालू आहे आणि तुम्ही आमच्यावर आरोप करता. शोभण्याजोगत नाही आहे. तुमचं दिवस रात्र चिरीमिरीसाठी होते सुरू, ते आम्हाला सांगू नका. तुम्हाला साध्या कार्यकर्त्याचं नाव घेण्याची वेळ आता आलेली आहे. तुम्ही साध्या कार्यकर्त्याचं नाव घेऊन आलेले आहे. एवढी बिकट परिस्थिती तुमच्यावर आलेली आहे. तुमच्या आणखीन मी आवाहन करतो की तुमच्यात जर खरे धमक आणि हिंमत असेल तर त्वरित संबंधित जे जेई आहे लाडके पालकमंत्र्याचे, ज्यांनी पालकमंत्री होण्याआधी ज्याची मुंबई येथे ठाणे येथे बदली झाली ती त्यांना 1.5 महिन्यातच परत आणलं. ते लाडका जेई आहे ना, धमक असेल ना तर त्याच्यावर कारवाई करून त्याला निलंबित करून संबंधित ठेकेदारावर ब्लॅकलिस्ट करावं आणि दूध का दूध पाणी होऊन जाऊ द्या. जय महाराष्ट्र. महत्त्वाची बाब एक आहे की जे संबंधित ठेकेदार आहे हा बलीचा बकला होऊ नये. कारण ठेकेदाराचं लायसन हे काम जो आहे, अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे ठेकेदार हा दुसरा आहे, परंतु काम करणारे याच्या मागे तिसरेच आहे. त्या ठेकेदाराच्या लायसनवर कोणीतरी दुसरंच काम करत आहे, याची पोलखोल जिल्हा अध्यक्षांनीच करावी की तो याच्या पाठीमागचा कोण की ज्यांनी हे काम केलं आणि त्या संबंधित ठेकेदाराला आता या 1 कोटीच्या प्रकरणामध्ये तो बलीचा बकरी बनणार आहे. याचं नाव सुद्धा जिल्हा अध्यक्षांनी स्वतः जाहीर करावं. आणि असे चिरीमिरीचे धंदे जोपर्यंत चालू राहील असे पोलखोल करण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मतदारसंघात सतत सुरू राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.